हॅलो, नमस्कार. आज आपण ना 34 साईजच्या मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. आणि शोल्डर का उतरते, शोल्डर उतरू नये म्हणून आपण कोणत्या टिप्स फॉलो करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. तर आपण 5.25 इंच शोल्डरचं माप घेणार आहोत. कारण डीप गळा असल्यानंतर गळा रुंदी किती घ्यायची आणि शोल्डर किती घ्यायचा ते आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे शोल्डर खाली उतरत नाही. तर आपण 5.25 इंच हुकलूकच्या अंतर सोडून पुढे आपण 5.25 इंचावरती शोल्डरचं माप टाकणार आहोत आणि मुंडा 5.5 इंच घेणार आहोत. तर आपण इथून पण 5.25 इंचावरतीच मार्किंग करायचं. बॉक्स तयार करून घ्यायचा. इथं पण आपण 5.5 इंच अंतर घ्यायचं. गळारुंदी 2 इंच घ्यायची म्हणजे शोल्डर उतरत नाही. आणि आपण गळ्याच्या साईडला आपण ज्यावेळेस कॉलर आणि बोटनेकमध्ये शोल्डर फ्लोट मुंड्याच्या बाजूला देत असतो, आपण आता शोल्डर उतरतात म्हणून गळ्याच्या बाजूला 1.5 इंच आपण शोल्डर उतार देणार आहोत. आता गळारुंदी आपण 2 इंच घेतलेले आहे आणि गळ्याची लांबी आपण 6 इंच घेणार आहोत. आणि खालच्या साईडला आपण हुकलूक पट्टीचं अंतर सोडून 2.25 इंच अंतर घेणार आहोत. आणि गळ्याचा असा गोल आकार द्यायचा. आणि ह्या साईडने आपण शोल्डर फ्लोट देणार आहोत. म्हणजे आपला गळा शोल्डर खाली उतरत नाही. आता इथून आपण कंपल्सरी 1.25 इंच पुढच्या पाठीमागच्या भागासाठी आपण मुंड्याचा सेप दिलेला आहे आणि आतल्या साईडला 1/2 इंच. आणि इथून आपण चेस्ट टाकणार आहोत. हुकलूक पट्टीचं अंतर सोडून 8.5 इंच घेणार आहोत. चौथीत चेस्ट आहे. चौथीचा चौथा भाग 8.5 इंच होतो. त्याच्यापुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. आणि आपली कंबर आहे 30 इंच. तर 30चा चौथा भाग होतो 7.5 इंच. तर आपण इथं 7.5 इंचावरती कमरेचं माप टाकणार आहोत. 1 इंच पाठीमागचे टक्स घ्यायचे आणि 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन. हे पॉईंट जोडून घ्यायचे. आणि इथून 3 इंच वरती जायचं आणि मुंड्याचा आकार द्यायचा, गोल आकार द्यायचा मुंड्याचा. आपण प्रिन्सेसचा टक्स देणार आहोत शोल्डरपासून 10 इंचावरती.
आणि आडवा टक्स देणार आहोत. ह्याला बस्ट पॉईंट म्हणायचं आणि हा ॲपेक्स पॉईंट म्हणायचं. तर आडवा टक्स आपण देणार आहोत 3.5 इंच. इकडच्या साईडने पण 3.5 इंच, पूर्ण हुकलूकपासून 3 इंच, 3.25 इंच आणि हुकलूक पट्टीचं अंतर धरून 3.5 इंचावरती आपण टक्सचं मार्किंग केलेलं आहे. आणि हा टक्स आपण 2 इंचाचा, दीड इंचाचा घेणार आहोत. आणि इथून वरती पण 1.5 इंचाचं अंतर घ्यायचं. आणि इथून अशी रेषा ओढायची. नंतर असा कर्व आकार द्यायचा थोडासा. आणि इथे आपण हा आकार प्रेसेसचा आकार असा देणार आहोत. असा इथे 1/2 इंच असं जातच. 1/2 इंचाचा हा टक्स असतो, त्याच्यामुळे इथे 1/2 इंच, हे 1/2 इंच इकडे वाढवून घ्यायचं. इथे आणि हे 1.5 इंच इकडे वाढवून घ्यायचं एक्स्ट्राचं. हे पॉईंट जोडून घ्यायचं, एक्स्ट्राचे पॉईंट. आणि आपण हा टक्स शिवल्यानंतर कपडावरती जातो आणि हे एक्स्ट्रा राहतं ते आपण असं कट करणार आहोत. हा आपला प्रिन्सेस कट 34 मापाचा चेस्टचा तयार झालेला आहे. तर तुम्ही हे पाहू शकता. शोल्डर स्लोप आपण बोटनेक आणि कॉलर कुर्तीमध्ये मुंड्याच्या साईडला देतो, तर ह्या साईडला घ्यायचं म्हणजे थोडंसं तिरकं, म्हणजे शोल्डर उतरत नाही. तर आपण आता ह्याची कटिंग करणार आहोत.
कपड्यावरती इथं थोडंसं मार्किंग करायचं आणि कपड्यावरती अंतर वाढवून नाही घ्यायचं, हे आहे असंच ठेवायचं. बरोबर इकडे जुळल्यानंतर इथं पप्पं येणार आहे. आपण हे एक्स्ट्राचं अंतर वाढवून घेतलेलं आहे. एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी पण वाढवलेलं आहे. शिवाय ही आपण हुकलूक पट्टी तेवढं अंतर जाणार आहे 1/4 इंच, ते पण वाढवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे कपड्यावरती आपण वाढवायचं नाही. आणि गळा रुंदी कमी घेतलेली आहे. शिवाय आणि गळाची उंची पण कमी घेतलेली आहे. त्याच्यामुळे शोल्डर उतरण्याची शोल्डर जास्त प्रमाण कमी असतं शोल्डर उतरण्याचं. तर आपण आता पाठीमागचे टक्स टाकणार आहोत. तर पाठीमागचे पण आपण 2 इंच गळा रुंदी घ्यायची आणि पाठीमागचा गळा डीप असल्यामुळे आपण 10.5 इंच घेणार आहोत अंतर. 10.5 इंच म्हणजे शिवल्यानंतर फक्त 10 इंच गळा राहणार आहे. बॉटमच्या बाजूला आपण 2.5 इंच अंतर घेणार आहोत. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप देऊ शकता. इथं मी गोलच देणार आहे शेप. आता आपण पाठीमागचे टक्स व्यवस्थित घेतल्याच्यानंतर एक शोल्डर उतरत नाहीत. पाठीमागून ब्लाऊज उचलत नाही. आपण इथून 4 इंच अंतर घेणार आहोत. उंची जरा जास्त घ्यायची, टक्सची उंची 5 इंच घ्यायची आणि हे बरोबर अर्ध्या इंचाचे पाठीमागचे टक्स ठेवायचे. म्हणजे पाठीमागून गळा उचलत पाठीमागून ब्लाऊज उचलत नाही आणि शोल्डर पण उतरत नाहीत. हे टक्स व्यवस्थित मारल्यानंतर आता आपण हा गळा पण कट करणार आहोत. आता आपण अर्धा इंच आपण शोल्डरसाठी हे अंतर सोडून द्यायचं. ह्या बाजूने आपण 1.5 इंच अंतर सोडून द्यायचं आणि आपण बाहीसाठी घडीचं माप काढायचं. इथे 7.5 इंच आलेलं आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं आणि बाहीचं माप टाकायचं. आपण 8 इंचाची बाहीची घडी घेणार आहोत. चौथी चेस्ट आहे, अर्धा इंच कमी करायची. 8.5 इंच आहे तर 8 इंचाची घ्यायची आणि
बाहीची लांबी 4 इंच आहे. आपण त्याच्यात 1 इंच मिळवणार आहोत. इथे पण म्हणजे टोटल 5 इंचाची बाहीची लांबी टाकायची आणि इथून बाहीची घडी 8 इंचाची घ्यायची. आणि ही बंद बाजू ही माझ्या साईडला आहे, ही सुट्ट्या साईडला बाजू आहे. आपण अगोदरच कट करायचं म्हणजे आपल्याला झाला बाईकचा. आता आपण त्या बाईक सुट्ट्या बाजूला टाकायची असते ह्या साईडने. तर आपण ना 2.5 इंचावरती त्या बाईक टाकणार आहोत. आणि आपण शिलाई मार्जिन जेवढं घेतलं तेवढं 1.5 इंच घ्यायचं आतल्या साईडला. आणि छोटी बाही असल्यामुळे इथून 2 इंच अंतर ठेवायचं. आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. आणि ते हे दोन्ही फक्त अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं. आणि असं तुम्ही असा बाहीचा शेप द्यायचा. दंडभर आपण 5.5 इंच ठेवणार आहोत. त्याच्याकडे 1.5 इंच शिलाई मार्जिन. बाही तयार झालेली आहे. बाही तयार झालेली आहे. हा पाठीमागचा भाग, हे स्लीव्ज, आणि हे गोलवा, प्रिन्सेसचा गोलवा आणि गोलव्याची रखपट्टी. त्याच्यात काही चेंज करायचं नाही. आहे असं मानून पीसवरती कटिंग करायचं. शोल्डर वगैरे अजिबात उतरणार नाही. पाठीमागून ब्लाऊजसुद्धा वरती उचलणार नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.